माझगाव परिसरात लाल तोंडाची व काळ्या तोंडाची माकडे, गवारेडे, शेकरू, नीलगाय यांसह अन्य वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वन विभागानं तातडीनं उपाययोजना न केल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सावंतवाडी येथील वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र 13 ऑगस्ट रोजी वन क्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी माझगाव ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि या दरम्यान ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या। प्रत्येक मासिक मीटिंगला अजेंडा जातोय माझ्या, मग मला सांगा जबाबदारी कोणाची आहे साहेब? मला कोणाला दोष द्यायचा नाही साहेब, किंवा कोण कमी कामाला आहे हे मी सांगत नाही, मी जनरली बोलतोय, पर्सनली माझं कोणाशी नाही काय। मग मी सांगतोय ती तुम्ही परिपत्र तुम्ही सांगा ना की बाबा तुमची जर हे आहे फॉरेस्टची मध्ये जर तुमची पारंपरिक गुरं चालतायत त्याचा फायदा काय सांगतो काय व्हायचा ते गवळी आता आले। पण ज्यावेळी आमचे वडील म्हणा आम्ही सुद्धा ज्यावेळी जंगलात जायचो गुरं घेऊन, आमचा विषय काय होता गुरे पावसातच गुरे जायची, इतर दिवसांनी सगळं ऊन, त्याच्यामुळे तिकडे पाला नाही आणि चार पण नाही। पावसात जेव्हा गुरं जायची त्यावेळी एक फायदा व्हायचा की ज्या वाटा होत्या त्या साफ केल्या जायच्या, काटे कधी यायचे नाही। आता रानमोडी आली आहे, ही रानमोडीने सगळं जंगल समाविष्ट केलेले आहे, सगळ्या सगळी म्हणजे वाटच लावलेली आहे। मग त्यावेळी काय फायदा होता की ते वाटा साफ होत्या। आता तुमचे वनरक्षक तुमच्या फॉरेस्ट मध्ये चढू शकत नाही, कारण काय तो जाणच बंद झाले गुराख्यांना चोर ठरवण्यात आलेला आहे। हो लागतो 7-8 वर्षापूर्वीचा विषय, 7-8 वर्षापूर्वी झाला होता। फॉरेस्ट मध्ये आमचे काका हे घेऊन गेले होते, गुरं घेऊन गेले। तुमच्या फॉरेस्ट ऑफिसरने एकाने काय सांगितलं तुमचं माहितीये, तुम्ही ना सगळे चोर आहात, मग तुम्ही सांगतो ना मला तुम्ही गुरं घालता नाही, तुम्ही गुरं घालतात की नका, सगळीकडे बोम होते, तोड होती त्याची, काय तोड होते त्याची। आणि हा डोक्यात माझा विषय एकदम हे झाला होता। मी साहेबांना असं तिथं फॉरेस्ट शेतात बोलवलं होतं, त्यावेळी 20 असं सांगितलं उपोषण करणार नाही। आणि त्यावेळी माझ्या जे चेक ना 700 रुपयाचा होता ना, तर त्या क्षणी 2,500 रुपये काढला। कशाला? शेतकऱ्यांना खंड केलं पाहिजे। आणि साहेब तुम्हाला पण ही वस्तुस्थिती काय, मुद्दा काय माहिती आहे, हे फॉरेस्ट अधिकारी काही हे सगळ्यांना नाही का सगळ्यांना त्यांना रिस्पेक्ट देतो, त्यांना कधीच पडणार नाही, विषयच नाही। पण तुमचं नाव मला माहिती आहे अजून, पण नाव आता सांगणार नाही, समजलं ना? त्या काकांना, माझ्या स्वतःच्या काकाला, सख्या काकांना काय सांगितलं, तुम्ही चोर आहात, तुम्ही वर जाताना तुम्ही की नाही तोड झालेली वर सांगतात खाली, म्हणजे तुमची थाकलं पाहिजे। याच्यासाठी कोण येत नाही, शेतकरी वर येत नाही, गुरं कुठे जाणार? कारण गुरांना नकोच मरू देत, गुरांना आमची सोय करतो, तुमचे गवे कुठं करणार ह्याची तरी आहे काय? रानमोडी एवढी वाढली, साफ केव्हा केलं जंगल? रानमोडी वाढली, साफ केव्हा जंगल केलं? हजारो मुद्दे आहेत, विषय संपणार नाही। सांगितलं की पाण्याचे स्रोत वगैरे आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काही विचार करताय। सगळ्या गोष्टी कागदावर आहेत, प्रत्यक्षात काहीच दिसत नाही। वन विभागानं फळझाडे लावून ती जगवली पाहिजेत। जंगलात अन्न आणि पाण्याची व्यवस्था झाली तर वन्य प्राणी गावाकडे येण्याचं प्रमाण कमी होईल, असं बाबू सावंत यांनी सांगितलं। तसेच माझगाव परिसरातील बंधारे वाळू आणि गाळानं भरले असून ते सुस्थितीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रानमोडी वाढली असून जंगलातील अनेक वाटाही बंद झाल्यात, त्यामुळे गवारेडे आणि अन्य वन्य प्राण्यांना जंगलात अन्न मिळत नसल्यानं ते गावाकडे येत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। वन विभागाची नियमावली जाचक असल्यानं शेतकऱ्यांना शेत संरक्षण करताना अनेक अडचणी येत आहेत। शासनाच्या नियमांनुसारच सर्व काही करत गेलो तर आमचा संसार चालणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। गणेश चतुर्थीपर्यंत मोरडोंगरी परिसरातील आवश्यक साफसफाई करण्याचं आश्वासन वन विभागाकडून देण्यात आलं, तेव्हा ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचं मान्य केलं। या ठिकाणी जो विषय होता लाल तोंडाची व काळ्या तोंडाची माकडे, त्याचप्रमाणे गवारेडा, शेकरू
आणि इतर नीलगाय वगैरे सगळे जे वन्य प्राणी यांचा जो प्रादुर्भाव जे आहे, शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे किंवा ही जी समस्या आहे त्याबाबत आम्ही लेखी एक निवेदन दिलं होतं की आमचं ही जी समस्या आहे ती तुम्ही ठोस त्याच्यावर उपाययोजना करा, अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट रोजी उपोषणासारखा मार्ग अवलंबणार आहे. त्यासाठी या ठिकाणी एक समन्वय साधण्यासाठी किंवा या समस्येवर खरंच ठोस उपाय करण्यासाठी या ठिकाणी आमचे जे वन खातं आहे त्यांचे जे अधिकारी आहेत RFO साहेब, सुहास पाटील साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी प्रमोद राणे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे या गावचे जे वनरक्षक आहेत, इतर त्यांचा स्टाफ आहे ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी सर्व आमचे जे ग्रामस्थ होते, लोकप्रतिनिधी होते, जितू गावकर आहेत, आमचे जीप नितीन राहुल साहेब आहेत, स्वागत नाटेकर आहेत, सर्व म्हणजे जे या ठिकाणी उपलब्ध आहे, प्रचिती कुबल आहेत सराटा गावचे, आमचे उपसरपंच आहेत रिचर्ड. तर आम्ही हे सगळे, अशोक दळवी साहेब होते, सगळ्यांची नावं घेत नाही. या ठिकाणी चर्चा झाली, खूप चर्चा झाली, प्रत्येक विषयावर चर्चा झाली, वन्य प्राण्यांची झाली, वनसंज्ञेची झाली, जे जे काय पुढे उपाययोजना केल्या पाहिजेत ठोस त्याची झाली आहे. तर हे सर्व आमच्या भावना सन्माननीय आणि अधिकारी आहेत ते सुहास पाटील साहेब नवीनच या ठिकाणी RFO आले, ते आमच्या आत्ताच ओळख झालेले आहे. तर ते पॉझिटिव्ह दिसत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांचे वरिष्ठ म्हणजे DOPO साहेब सध्या ट्रेनिंगच्या निमित्ताने बाहेर आहेत. ते आल्यानंतर 17-18 तारीखच्या दरम्यान पुन्हा हे चर्चासत्र आणि मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करून त्या ठिकाणी ठोस निर्णय जे काय होतील त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या त्यांच्या शब्दावर आणि त्यांच्या लेखी पत्रावर आज आम्ही या ठिकाणी जे उद्याचं उपोषण छेडलं होतं ते आम्ही या ठिकाणी स्थगित करतोय. परंतु ह्याच्या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो की हे जे विषय आहेत यांचं आमचं जर निरसन जर नाही झालं तर त्यानंतर मात्र आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत साहेब. आणि पुन्हा एकदा तुमचं खरंच मी आभार व्यक्त करतोय की तुम्ही समन्वय साधण्यासाठी जे पहिलं पाऊल ठोस उचललेलं आहे. आणि मला वाटतं या माझ्या गावातूनच त्याची नांदी होणार आहे. आणि पूर्ण कोकणवासीय सुद्धा जो वनविभाग आणि जो शेतकरी याच्यात दुरावा जो निर्माण झाला आहे तो नक्कीच तिथे साधेल आपला हेतू. आणि खरंच सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी उद्याचं जे लाक्षणिक उपोषण आहे हे आपल्या लेखी पत्रावर आम्ही स्थगित करतो.